लाखाच्या दिशेने पुढे निघालेल्या सोन्याच्या दरानं आज मात्र काहीसा दिलासा दिलाय मध्यमवर्गीयांना। सोन्याच्या दरात आज घसरण झाली। एक तोळा सोन्याचा दर आता 87,940 रुपये झालाय। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आज सकाळपासून पुन्हा एकदा सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोनं तोंडावरती आपटलेलं आहे, त्यामुळे आज सकाळपासून सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होते, परंतु आज लाखाची भरारी घेणारं सोनं या ठिकाणी तोंडावरती आपटल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। बघा, एकंदरीत सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ पाहायला मिळालेली होते, परंतु आज अचानक सराफांचे बाजार उघडता सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। बघा, सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे। सोन्याच्या बाजारामध्ये आज उसळी निर्माण झाल्याचे चित्र सुद्धा दिसून आलेले आहे। सोन्याने जो या ठिकाणी फुगवटा तयार केलेला होता, तर तो फुगवटा नाहीसा झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेला आहे। तर याचं या ठिकाणी मुख्य कारण समोर आलेलं आहे, म्हणजे सोन्यामध्ये घसरण कशामुळे होत आहे, अजून सोन्यामध्ये किती घसरण होईल, तुम्हाला पुढच्या 2 दिवसानंतर किती रुपयांपर्यंत या ठिकाणी 1 ग्रॅम सोनं मिळणार आहे, 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे, त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज लक्षात येऊन जाईल। आणि तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं कशा पद्धतीने मिळून जाईल त्याची माहिती सुद्धा देणार आहे। तर बघा, ग्राहकांनो, कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब टीव्हीवरती आलेले होते आणि त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून बातमी दिलेली होती की राज्यातील आणि देशातील सर्व प्रकारच्या सोन्यावरती अगोदर 28% जीएसटी लावण्यात आलेला होता, परंतु हा 28% वरून जीएसटी आता 18% कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण समोर आलेला आहे। त्यासोबतच अजून काही कारणांमुळे सोन्याचे भाव घसरत आहेत आणि पुढच्या 2 दिवसानंतर सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। बघा, एकंदरीत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सोन्याचे भाव कमी होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। तर याचे कमी होण्याची कारणे सुद्धा समोर आलेले आहेत। तर याच कारणांमुळे कालपासून सोन्याच्या बाजारामध्ये मोठे उलथापालथ पाहायला मिळालेले आहे आणि आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। बघा, आज सकाळपासून ग्राहकांनी सराफांच्या दुकानांच्या बाहेर प्रचंड गर्दी केलेली आहे, म्हणजेच ग्राहकांना सुद्धा अंदाज आलेला होता की सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल आणि त्याप्रमाणे आज सकाळपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत आज सोलापूर शहरासह टोटल 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, पुणे सारख्या शहरांमध्ये आज सकाळपासून ग्राहकांनी या ठिकाणी सराफांच्या दुकानांच्या बाहेर प्रचंड गर्दी केल्याचं चित्र सुद्धा कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे। आज पुणे शहरांमध्ये 2000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी केलेलं आहे। पुणे शहरासह या ठिकाणी मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर या मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये आज 2-2 हजार रुपयांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तोळ सुद्धा सोनं खरेदी केलेलं आहे, कारण ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळत आहे। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये जल्लोष सुद्धा दिसून आलेला आहे। मोदी साहेबांनी कालच टीव्हीवरती येऊन घोषणा केलेली होती की सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल आणि त्याप्रमाणे आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये मोठे उलथापालथ व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत आज सोन्याचा भाव काय असणार आहे, आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झाली, पुढच्या 2 दिवसानंतर तुम्हाला किती रुपयांना 10 ग्रॅमचा या ठिकाणी 1 तोळा सोनं मिळणार आहे, एकंदरीत या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। बघा, ग्राहकांना तुमच्यासाठी शेवटची सुवर्ण संधी असणार आहे, म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने सोन्याचे भाव आज होणार आहेत। यानंतर सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल। पुढच्या दिवाळीपर्यंत, या समोर येणाऱ्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव सरासरी 1,50,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो, अशा पद्धतीने मोठमोठे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला खरोखर सोनं खरेदी करायचं असेल, तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल, तुमच्या मुलीच्या या ठिकाणी लग्नामध्ये तुम्हाला सोनं द्यायचं असेल, तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि शेवटची सुवर्ण संधी असणार आहे।
त्यामुळे ग्राहकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर सोने खरेदी करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला निर्णय घेण्यास मदत होईल। या ठिकाणी तुम्हाला सुद्धा अंदाज लक्षात येऊन जाईल आणि त्यानुसार तुमचा फायदा होऊन जाईल। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। बघा, एकंदरीत दसऱ्याच्या नंतर दिवाळीला सोन्याचा भाव काय असेल, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती सोन्याचा भाव काय असेल, दिवाळीला तुम्हाला 1 ग्रॅम त्यासोबतच 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। बघा ग्राहकांना भविष्यामध्ये सोन्याचा भाव काय असणार, त्यासोबतच 1 जानेवारी 2026 पासून सोन्याचा भाव काय असणार आहे त्याच्याविषयी आज वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी माहिती दिलेली आहे। म्हणजे ज्याच्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने सोन्याचा भाव असणार आहे। एकंदरीत सर्व ग्राहकांची इच्छा पूर्ण होणार आहे। सर्व महिलांना या ठिकाणी सोनं मिळणार आहे, त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा सोन्याचा हार पडणार आहे आणि ज्या ग्राहकांना ज्या पुरुषांना सोन्याचा या ठिकाणी गुंतवणूक करायची होते त्यांच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी असणार आहे। कारण एकंदरीत सोन्याचा फुगा फुटलेला आहे, सोन्यामध्ये विक्रमी घसरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, लाखाची भरारी घेतल्यानंतर सोन्याने 1,12,000 रुपयांची भरारी घेतलेली होती, परंतु आज 1,12,000 रुपयांची भरारी घेणार असून या ठिकाणी तोंडावर आपटल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु ग्राहकांनो, तुम्ही विचार केला आहे का हे सोनं कशामुळे वाढत असतं आणि हे सोनं कशामुळे घसरत असतं? जर तुम्हाला या ठिकाणी सोन्याचा भाव कशामुळे वाढतो आणि कशामुळे कमी होता, जर याचं गणित कळलं तर या ठिकाणी तुम्हाला सोने खरेदी करण्यास मदत होईल, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं सुद्धा मिळणार आहे। बघा, एकंदरीत वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाने या ठिकाणी 2 तारखा जाहीर केलेल्या आहेत। जर तुम्ही या 2 तारखेला सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल। या ठिकाणी तुमच्या पैशांची बचत मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। परंतु ग्राहकांनो, सोन्याचा भाव कशामुळे घसरत आहे, अजून किती आज रुपयापर्यंत घसरेल, म्हणजे तुम्हाला 1 ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळेल, 8 ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळेल आणि तुम्हाला 10 ग्रॅमचं सोनं किती रुपयांना मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आपण लगेच पाहणार आहोत। त्यासोबतच ज्या 2 तारखांना सोनं स्वस्त होणार आहे तर या 2 तारखा कोणत्या आहेत, सोन्याचा फुगा कशा पद्धतीने फुटणार आहे, भविष्यामध्ये सोन्याचा भाव काय असेल, दिवाळीला सोन्याचा भाव काय असेल, तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे का, सोन्याचा भाव आज काय असेल, सोन्याच्या बाजारामध्ये आज सर्वात मोठे विक्रमी घसरण झालेले आहे का, मोदीने टीव्हीवरती येऊन कशा पद्धतीने घोषणा केलेल्या आहेत, मोदीने कोणता निर्णय घेतलेला आहे की ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ होईल, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सरपंच दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेले आहे, मोदी साहेबांनी सोन्यावरील किती टक्के जीएसटी कमी केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्याच्या भावामध्ये आज कशा पद्धतीने बदल झालेला आहे। एक एक करत सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा लाखो रुपयांची बचत होणार आहे। हा 10 मिनिटांचा व्हिडिओ तुमच्या लाखो रुपयांची बचत करू शकतो। तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायचं असेल आणि तुम्हाला या ठिकाणी निर्णय घेण्यात कोणताही अडथळा येत असेल तर या ठिकाणी निर्णय घेण्यास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमची मदत करणार आहोत, या ठिकाणी तुमचा फायदा करून देणार आहोत। बघा ग्राहकांनो, एकंदरीत सोन्याच्या बाजारामध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ व्हायला सुरुवात झालेली आहे। ऐन लग्नसराईमध्ये सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, परंतु ग्राहकांनो या ठिकाणी लग्नसराई संपलेली आहे, आता नवीन लग्नसराई सुरू होत आहे। तर या नवीन लग्नसराईच्या अगोदर तुम्हाला किती रुपयांना 1 कॅरेटचं सोनं या ठिकाणी मिळणार आहे, तुम्हाला या ठिकाणी 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळणार आहे। कारण काही जण म्हणतात की सोनं या ठिकाणी 1,50,000 रुपयापर्यंत जाईल, तर काही जण म्हणत आहेत की सोन्याचा भाव 80,000 रुपयापर्यंत येईल। एकंदरीत सोन्याचा भाव पुढच्या दिवाळीपर्यंत, येणाऱ्या दिवाळीपर्यंत आणि 1 जानेवारी 2025 पर्यंत सोन्याचा भाव किती असेल, तुम्हाला किती रुपयांना 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता सोन्या चांदीचे विमान रॉकेटच्या स्पीडने वरच्या दिशेने उडत होतं, ते कधीच खाली येत नाही। कोरोनाच्या काळामध्ये मोठी महामारी झाली होती तरी पण सोनं स्पीडने वाढत होतं। बघा, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशावरती संकट थैमान झालेलं होतं, परंतु या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सोन्याने या ठिकाणी घसरण घेतलेली नव्हते, सोनं हे स्पीडने वाढत होतं। परंतु अचानक सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, असं काय झालं आहे की सोन्यामध्ये विक्रमी घसरण होत आहे, अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे सोन्या
सोन्याचे भाव पडतील आणि आज सोन्याचं तोंडावरती आपटलेला आहे। अशा कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याची माहिती देतो। त्यासोबतच सोन्याचे भाव उतरण्याचे जे प्रमुख कारणे समोर आलेले आहेत तर ती कारणे कोणकोणती आहेत त्याची माहिती सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, ग्राहकांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे लाडके प्रधानमंत्री या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून सोन्यावरती जो एक्स्ट्रा जीएसटी लावण्यात येत होता म्हणजेच 28% जीएसटी लावण्यात येत होता तर तो जीएसटी आता 18% वरती नेण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी सोन्यावरील जीएसटी कमी केल्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी डबल दुःखाची बातमी समोर आलेली आहे। बघा, एकंदरीत सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे, परंतु चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी दुःखाची बातमी आलेली आहे। कारण चांदीमध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ पाहायला मिळालेली आहे। मागच्या 2 दिवसांपूर्वी चांदीचा भाव या ठिकाणी 1,38,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता आणि आज 1,31,000 रुपयापर्यंत आलेला आहे। म्हणजे चांदीमध्ये आज सरासरी 7,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। बघा ग्राहकांनो, चांदीचा भाव आणि सोन्याचा भाव यामध्ये एक संबंध असतो, त्यामुळे सोन्याचे भाव ज्यावेळेस वाढत असतात त्यावेळेस चांदीचे भाव घसरत असतात। एकंदरीत चांदीमध्ये आणि सोन्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साम्य असल्याचं चित्र सुद्धा दिसून येत आहे। परंतु ग्राहकांनो, एकंदरीत तुम्ही सोने खरेदी करायला केव्हापासून सुरुवात करायची आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल आणि ते सोनं 24 कॅरेटचं असेल। म्हणजेच या ठिकाणी 24 कॅरेटचं शुद्ध सोनं तुम्हाला सुद्धा या 2 तारखांना मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा 2 तारखांना सोनं खरेदी करायला सुरुवात करा। जर तुम्ही या 2 तारखांना सोने खरेदी केलं तर तुमचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल। बघा, काही दिवसांपूर्वी एक अफवा पसरवलेली होती, त्या अफवेचा दावा केला जात होता की या ठिकाणी सोन्याचा भाव 40,000 रुपये, सोन्याचा भाव 50,000 रुपये, सोन्याचा भाव 30,000 रुपयापर्यंत येईल। परंतु या ठिकाणी जे अफवा पसरवली होती तर त्या अफवेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांचं नुकसान झालेलं आहे। कारण सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल या दृष्टिकोनातून या बातम्या पाहून भरपूर ग्राहकांनी सोनं मोडे करायला सुरुवात सुद्धा केलेली होती। भरपूर ग्राहकांनी घसरण्याच्या भीतीने सोनं मोडलेलं होतं। परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला सुद्धा सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाली आहे। या घसरणीमुळे ज्यांच्याकडे अगोदरपासून सोनं होतं, ज्या ग्राहकांकडे त्यांच्या पूर्वजांचं सोनं होतं, त्यांचं खानदानी सोनं होतं, तर त्या ग्राहकांनी आज सकाळपासून सोनं मोडीत काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे। कारण त्यांनी 40,000 रुपयांना 1 तोळा सोनं खरेदी केलेलं होतं आणि आता सध्याच्या स्थितीला त्यांना 1 लाखांच्या पुढे भाव भेटत असल्याने त्यांनी सोनं मोडीत करायला सुरुवात केलेली आहे। कारण त्यांना सोन्याच्या बदल्यामध्ये दुप्पट फायदा झालेला आहे। परंतु ग्राहकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला लगेच सोनं मोडायचं नाही तर आपल्याला भविष्यामध्ये फायदा होईल का, असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओ पाहत आहात। याच व्हिडिओमध्ये या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। बघा ग्राहकांना, तुमच्याकडे जुनं सोनं असेल तर ते सोनं मोडू नका, किंवा मोडायचं असेल तर ते कशा पद्धतीने मोडायचं आहे, याच्यासाठी कोणते प्रोसेस करावी जेणेकरून आपल्याला धोका होणार नाही, या ठिकाणी आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याला परत जाऊन पश्चाताप होणार नाही। बघा, एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अगदी काही सेकंदांमध्ये देत आहे। आज नरेंद्र मोदी साहेबांनी जो टॅक्स कमी केल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे, तर या ग्राहकांनी आज दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे भाव वर्षानुवर्ष वाढत चाललेले होते, परंतु आज मोदी साहेबांमुळे आम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळत आहे, अशा पद्धतीने ग्राहकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहे। परंतु ग्राहकांना अजून सोन्याचे भाव किती घसरतील, सोन्याच्या बाजारामध्ये अजून किती प्रमाणामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते, सोन्याचा आजचा भाव काय असेल, तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे का, अशा पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते। तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन टाकतो। त्याचप्रमाणे तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी तुम्हाला 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती रुपयापर्यंत असेल, तुम्हाला 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळेल, अशा पद्धतीचे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये पडत असेल तर या ठिकाणी तुम्ही बरोबर व्हिडिओवरती आलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। बघा ग्राहकांनो, आज आपण बघून घेऊयात की सोन्याचा भाव आज किती हजार रुपयापर्यंत आलेला आहे, आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, जेणेकरून ग्राहकांना दिलासा मिळेल आणि या ठिकाणी सोने खरेदी करायचा या ठिकाणी त्यांना दिलासा मिळून जाईल आणि सोने खरेदी करण्यासाठी त्यांना मदत होऊन जाईल। बघा ग्राहकांना, आज सकाळी सराफांचे बाजार उघडतात, सराफांच्या दुकानांमध्ये आज सकाळपासून प्रचंड गर्दी पाहायला मिळालेली आहे। तर ही गर्दी पाहून मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा विकलेलं आहे। आज सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ खाली घसरलेला आहे। बघा, ज्यावेळेस सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत चाललेले असतात। ज्यावेळेस
अमेरिकेचा डॉलर या ठिकाणी वाढत असतो त्यावेळेस सोन्याचे भाव घसरत चाललेले असतात म्हणजेच एकंदरीत ग्राहकांना सोन्याचा भाव हा सरासरी शेअर मार्केटच्या ग्राफवरती सुद्धा आधारित असतो। या ठिकाणी अमेरिकेच्या डॉलरच्या आधारावरती सुद्धा आधारित असतो। बघा ग्राहकांना या ठिकाणी सर्व ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालट झालेली आहे, परंतु ज्या 2 तारखांना अजून मोठी उलथापालट होऊ शकते तर या 2 तारखा कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। परंतु ग्राहकांना दिवाळीला सोन्याचा भाव काय असेल या ठिकाणी तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून सोनं किती रुपयांना मिळणार आहे, 2 दिवसांमध्ये अजून किती हजार रुपयांची घसरण होईल, तुम्हाला या ठिकाणी किती हजार रुपयापर्यंत 24 कॅरेटचं सोनं 2 दिवसानंतर मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा ग्राहकांना भविष्यामध्ये आपल्याला सोन्याचा फायदा 100 आणि 100% होणार आहे, कारण सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक असतो। बघा जर विचार करायला गेला तर आपण लोखंडामध्ये जास्त गुंतवणूक करत नाही, तांबे, पितळ, जर्मन, ॲल्युमिनियम अशा धातूंमध्ये जास्त गुंतवणूक करत नाही, परंतु ग्राहकांना आपल्याला सुद्धा माहिती असतं की सोनं हा एक सुरक्षित धातू आहे, त्यामुळे आपण सोन्यामध्ये 100 आणि 100% गुंतवणूक करत असतो। कारण आपल्याला सुद्धा माहिती असतं की भविष्यामध्ये सोन्याच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी व्याजदर मिळू शकतो, सोन्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपला दुप्पट फायदा होऊ शकतो, त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो। परंतु ग्राहकांना आता या ठिकाणी आपला दृष्टिकोन चुकीचा ठरल्याचं निदर्शनास आलेलं आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरील टॅक्स कमी करण्यात आलेला आहे। शेअर मार्केटचा ग्राफ ढासळलेला आहे। सध्याच्या स्थितीला जे खाणींमधून सोनं निघत होतं तर या खाणींमध्ये आता जास्त सोनं उरलेलं नाही। एकंदरीत या सोन्यामध्ये विक्रमी घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून पुणे शहर, सोलापूर, त्यासोबतच परभणी, बीड, जालना, अहमदनगर, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यातील अशा शहरामधील भरपूर ग्राहकांनी सोने खरेदी करायचा सपाटा सुरू केलेला आहे। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे, कारण आज सकाळपासून सोनारांच्या दुकानांच्या बाहेर, सराफांच्या दुकानांच्या बाहेर या ठिकाणी तोबा गर्दी पाहायला मिळालेली आहे। सोन्याने ऐन लग्नासराईमध्ये लाखाची भरारी घेतलेली होती, परंतु ऐन लग्नासराईमध्ये लाखाची भरारी घेणार सोनं आज या ठिकाणी घसरल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। पुढच्या लग्नासराईपर्यंत सोन्याचा भाव किती असेल, तुम्हाला लग्न सराईच्या वेळेस किती रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे, तुम्हाला एकंदरीत 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, तर याचं उत्तर सुद्धा देणार आहे। बघा ग्राहकांना सोनं हे एक सुरक्षित धातू असतं, सोन्यामधील गुंतवणूक 100% सुरक्षित गुंतवणूक असते, परंतु या सोन्याचा भाव कोणालाही लावता येत नसतो, कारण सोनं अशा पद्धतीचा धातू आहे की त्याचा अंदाज कोणालाही परफेक्ट काढता येत नसतो। म्हणजेच ग्राहकांना ज्याप्रमाणे पाऊस कधी पडेल याचा अंदाज पंजाब डक राव साहेब देत असतात, त्याचप्रमाणे कांद्याचे भाव कधी वाढतील, कांद्याचे भाव कधी घसरतील याचा अंदाज व्यापारी वर्ग देत असतो, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी वाढतील, कधी घसरतील याचा अंदाज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक, त्यासोबतच सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी, सराफ असतील तर यांच्या माध्यमातून फक्त अंदाज काढता येऊ शकतो। हा अंदाज 100% खरा ठरू शकत नसतो, 99.99% खरा ठरू शकतो, परंतु 1% असा पॉईंट असतो की त्या पॉईंटमध्येच याचं गुपित अडलेलं असतं। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला लग्न सराईसाठी, गुंतवणुकीसाठी किंवा तुम्हाला स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सोनं कशा पद्धतीने खरेदी करायचं आहे त्याची सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा ग्राहकांना तुम्ही एकदा सर्व सोनं खरेदी करू नका, तुम्ही या ठिकाणी भाव पडायची वाट पहा, म्हणजे ज्या महिन्यामध्ये सोन्याचा भाव जास्त वाढलेला असेल त्या महिन्यामध्ये कमी खरेदी करा, परंतु ज्या महिन्यामध्ये सोनं घसरलेलं असतं त्यावेळेस तुम्ही जास्त खरेदी करा। अशाने काय होईल की तुम्हाला या ठिकाणी सोन्यामध्ये जास्त पैसे द्यावे लागणार नाही, कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल। बघा ग्राहकांना कोणत्या ॲपांवरती विश्वास ठेवू नका, सोने खरेदी करायच्या अगोदर सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोने खरेदी करायला सुरुवात करा, सर्वस्वी जबाबदार तुम्ही।